RC सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टरचे मेजरमेंट. रेझिस्टर R ला वायर वाउंड प्रकाराचे असू द्या आणि त्याची व्हॅल्यू 1.5 अँप्सवर 100 ओम्स. कॅपॅसिटर C इलेक्ट्रोलायटिक प्रकाराचा असू द्या आणि 8 MFD मिलीफॅरेड 250 व्होल्ट. मल्टीमीटर वापरून कॅपॅसिटर चांगल्या स्थितीसाठी तपासा. मल्टीमीटरने कॅपॅसिटरची चाचणी करण्यासाठी मीटरला रेझिस्टन्स मोड रेजिंगसाठी सेट करा. 10K आणि 1 ओम्सच्या वर. कॅपॅसिटरवरील संबंधित लीड्सकडे मीटरला स्पर्श करा. रेड टर्मिनल पॉझिटिव्ह आणि ब्लॅक टर्मिनल निगेटिव्ह. मीटर 0 पासून सुरू व्हायला हवे आणि नंतर हळूहळू इन्फिनिटीकडे सरकले पाहिजे. रेझिस्टर R आणि कॅपॅसिटर C सिरीज एकमेकांशी जोडा. RC सर्किट. RC सर्किटसह सिरीजमध्ये ॲममीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर कनेक्ट करा. वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटरचे करंट आणि व्होल्टेज कॉईल अनुक्रमे सर्किटमध्ये सिरीज आणि पॅरलल जोडलेले असावेत. सर्किटच्या पॅरलल V आणि VR आणि VC हे 3 व्होल्टमीटर अनुक्रमे रेझिस्टर R आणि कॅपॅसिटर C ला पॅरलल कनेक्ट करा. MCB किंवा DPST स्विचद्वारे सर्किटला AC सप्लायशी जोडा. MCB किंवा DPST स्विच चालू करून सर्किटला पॉवर द्या. टॅब्युलेशनमध्ये ॲमीटर, व्होल्टमीटर, V, VR आणि VC, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटरचे रीडिंग लक्षात घ्या. व्होल्टेज V हे VR आणि VCच्या वेक्टर बेरीजच्या समान असणे आवश्यक आहे याची खात्री करा. आता वॉटमीटर, व्होल्टमीटर आणि ॲमीटर रीडिंगमधून पॉवर फॅक्टरची गणना करा. सूत्रातील व्हॅल्यूज बदला. cos pi = W/VI. पॉवर फॅक्टर मीटर रीडिंगसह गणना केलेल्या व्हॅल्यूची तुलना करा आणि ते अंदाजे समान असल्याची खात्री करा आणि व्हॅल्यू आघाडीच्या पॉवर फॅक्टरमध्ये आहे. सूत्र वापरून सर्किटने वापरलेल्या एकूण पॉवरची गणना करा. P = VI cos pi. रेझिस्टर R आणि कॅपॅसिटर C वेगवेगळ्या व्हॅल्यूसह सेट करा आणि आतापर्यंत सारखीच पद्धत फॉलो करा. RLC सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज, करंट आणि पॉवर फॅक्टरचे मोजमाप. रेझिस्टर R ला 500 ओम्स आणि 2.5 अँप्सच्या व्हॅल्यूसह वायर जखमेचा प्रकार असू द्या. इंड्युसर L 40 वॅट ट्यूबलाइट चोक असू द्या आणि कॅपॅसिटर C हा इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर असू द्या ज्याची व्हॅल्यू 4 MFD आहे. RLC सिरीज सर्किट तयार करण्यासाठी रेझिस्टर R, इंडक्टर L आणि कॅपॅसिटर C या सर्व सिरीज कनेक्ट करा. सर्किटला ॲमीटर, वॉटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटर कनेक्ट करा. व्होल्टमीटर V ला सर्किटच्या पॅरलल कनेक्ट करा. उर्वरित 3 व्होल्टमीटर VR, VL आणि VC कनेक्ट करा. प्रत्येकी 0 ते 300 व्होल्ट्सचे रेझिस्टर R, इंडक्टर चोक कॉईल L आणि कॅपॅसिटर C च्या पॅरलल. MCB द्वारे सर्किटला AC पुरवठा जोडा. MCB चालू करा. ॲममीटर, वॅटमीटर आणि पॉवर फॅक्टर मीटरचे रीडिंग नोंदवा आणि सारणीतील सर्व व्होल्टमीटर रीडिंग. व्होल्टमीटर रीडिंग V हे VR, VL आणि VCच्या वेक्टर बेरीजच्या समान असल्याची खात्री करा. सूत्रातील व्होल्टमीटर V, ॲममीटर A आणि वॅटमीटरची व्हॅल्यू बदलून पॉवर फॅक्टरची गणना करा. cos pi = W/VI. पॉवर फॅक्टर मीटर रीडिंगसह गणना केलेल्या व्हॅल्यूची तुलना करा आणि दोन्ही समान असल्याची खात्री करा. सर्किटद्वारे वापरलेली शक्ती सूत्र वापरून शोधली जाऊ शकते. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही RL, RC आणि RLC सिरीज सर्किटमधील व्होल्टेज, विद्युत प्रवाह, शक्ती आणि पॉवर फॅक्टर मोजू शकाल.